नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. यंदा 2026मध्ये श्रावण कधीपासून सुरू होतोय? किती श्रावण सोमवार आलेले आहेत? प्रत्येक सोमवारी शिवामूठ कोणती वाहायची, कशी वाहायची, महादेवाची पूजा कशी करायची, त्यानंतर बेलपत्र कसे अर्पण करायचे, कोणती फुले महादेवाला अर्पण करायची आहे आणि कोणती टाळायची आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा 2026मध्ये श्रावण महिना हा 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार रोजी सुरू होणार आहे आणि 10 सप्टेंबर वार गुरुवार रोजी समाप्त होणार आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराला अत्यंत प्रिय असलेला महिना आहे. बघा, या महिन्यात केलेली पूजा, जप, अभिषेक, दान आणि उपवास यांचे विशेष पुण्य मिळते. तर श्रावण महिना 2026मध्ये किती सोमवार आलेले आहेत ते आपण बघूया. यंदा श्रावण महिन्यात एकूण 4 श्रावण सोमवार आलेले आहेत. पहिला सोमवार हा 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे. दुसरा सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे. तिसरा सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे आणि चौथा सोमवार हा 7 सप्टेंबरला आलेला आहे. या 4ही सोमवारी आपल्याला शिवामूठ वाहायची असते. या 4ही सोमवारी केल्याने खूप अधिक पटीने फळ आपल्याला मिळत असते. त्यामुळे श्रावण महिन्यात सोमवारी शक्य असेल तर उपवास नक्की करावा. दिवसभर उपवास धरायचा आहे आणि रात्री आपल्याला उपवास सोडायचा आहे. काही ठिकाणी बघा, श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर देखील काही जण उपवास करत असतात, पण आपल्याला शक्य नसेल तर श्रावण सोमवारी उपवास नक्की धरावा. आपल्याला दर सोमवारी शिवामूठ वाहायची असते, म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला शिवामूठ ही वाहायची असते. तर पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ वाहायची आहे. दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ वाहायची आहे. तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवामूठ वाहायची आहे आणि चौथ्या सोमवारी जवस किंवा 7 धान्याची शिवामूठ वाहावी. बघा, हे 4 सोमवारी आपल्याला 4 प्रकारचे धान्य शिवमूठ ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती मुठीने वाहायचे आहे. काही भागांमध्ये परंपरेनुसार यामध्ये फरक आढळतो. म्हणजे आपल्याकडे जर तिळाची शिवामूठ असेल तर काही भागामध्ये दुसरी शिवामूठ देखील असू शकते. त्यामुळे आपल्या घरातील कुल परंपरा किंवा स्थानिक मंदिरात जी प्रथा असेल तिलाच आपण प्राधान्य द्यावे. त्यानंतर बघा, महादेवाची पूजा कशी करावी. पहाटे लवकर उठावे. जर पहाटे उठणं शक्य नसेल तर सकाळी लवकर उठावे, उशीर करू नये. त्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शक्य असेल तर पांढरा रंग या दिवशी आपल्याला परिधान करायचे आहेत. पूजेचे ठिकाण आपल्याला स्वच्छ करायचे आहे. घर पुसायचे आहे, घर स्वच्छ करायचे आहे. उंबरठा पूजन करायचे आहे. घरासमोर रांगोळी काढायची आहे. त्यानंतर महादेवासमोर तुपाचा किंवा तिळ तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर शुद्ध पाण्याने महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे. शुद्ध पाण्याने अभिषेक झाल्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर ह्या पंचामृताने आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर आपल्याला परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र जपत राहायचा आहे. सतत हा मंत्र म्हणत राहायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीला पार्वती सहित पूजा करायची आहे आपल्याला. त्यानंतर चंदन, भस्म, अक्षदा वाहायचे आहेत. बेलपत्र वाहायचे आहे. फुलं अर्पण करायचे आहे. दीप, धूप ओवाळायचा आहे. फळ किंवा गोड नैवेद्य या दिवशी आपल्याला महादेवाला दाखवायचा आहे. या दिवशी उपवासाचाच नैवेद्य आपल्याला महादेवाला
दाखवायचा आहे। त्यानंतर शेवटी आरती करून ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळेस तरी जप आपल्याला दर सोमवारी करायचा आहे। सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीही तुम्ही ही सेवा करू शकता। बघा, महादेवाला बेलपत्र कसे वाहायचे, तर महादेवाला 3 दलांचे बेलपत्र वाहिले जाते। बेलपत्र ताजे असावेत, स्वच्छ आणि अखंड असावे, तुटलेले बेलपत्र असू नये। बेलपत्रावरील देठाचा जाड भाग हा आपल्याकडे राहील अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र वाहायचे आहे आणि गुळगुळीत जी बाजू आहे ती शिवलिंगाकडे ठेवून आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहे। म्हणजे बघा, देठाचा जो जाड भाग आहे तो आपल्याकडे असावा आणि गुळगुळीत जो पानांचा भाग आहे तो शिवलिंगावरती ठेवून अशा प्रकारे आपल्याला अर्पण करायचे आहे। एकदा अर्पण केलेले बेलपत्र पुन्हा वापरायचे नाही। जर बेलपत्र उपलब्ध नसेल तर मनापासून ओम नमः शिवाय मंत्र जप करणे तेवढेच महत्त्वाचे आहे। काही ठिकाणी काही कारणास्तव आपल्याला बेलपत्र अर्पण करता येत नाही, मिळत नाही, त्यावेळी आपल्याला ओम नमः शिवाय हा मनापासून मंत्र जपायचा आहे। ती सेवा देखील महादेवाला खूप प्रिय आहे। त्यानंतर बघा, महादेवाला कोणती फुले वाहावीत। महादेवाला प्रामुख्याने सर्वात जास्त आवडणारी फुलं म्हणजे धोत्र्याचं फूल, कन्हेराचं फूल, जाई जुई, चमेली, नागकेशर, अपराजिता आणि कमल हे फुलं महादेवाला खूप आवडतात। आपल्याकडे जे अवेलेबल असेल ती फुलं आपण वाहू शकता। विशेष करून पांढरी फुलं महादेवाला वाहावी। धोत्र्याचं फूल विशेष प्रिय मानले जाते महादेवाला। त्यानंतर बघा, काय अर्पण करायचे आहे। बेलपत्र, धोत्रा, भांग, उसाचा रस, दूध, दही, मध, तूप, साखर, गंगाजल किंवा पाणी, भस्म, रुद्र पूजा करताना आपल्याला ह्या गोष्टी महादेवाला अर्पण करायच्या आहेत। ह्या गोष्टी महादेवाला खूप आवडतात। त्यानंतर बघा, आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। पूजेदरम्यान मन शांत ठेवावे, राग, वाद आणि कटू बोलणे टाळावे। त्यानंतर शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा। गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे। दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। जोपर्यंत श्रावण महिना चालू आहे तोपर्यंत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा अधिक करावा। बघा, श्रावण महिन्यात कोणती सेवा करायची आहे, तर दर सोमवारी शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आहे। महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। शिवलीलामृत किंवा शिवपुराणांचे वाचन आपल्याला करायचे आहे। गोरगरिबांना अन्नदान करायचे आहे, झाडं लावायचे आहे आणि त्यांचे संगोपन देखील करायचे आहे। गायीला हिरवा चारा घाला। श्रावण महिन्याचे बघा, आपण जेवढी सेवा करतो ती खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर बघा, श्रावण महिन्यात आध्यात्मिक महत्त्व काय आहे। श्रावण महिना हा भक्ती, संयम आणि साधनेचा महिना का मानला जातो, तर श्रावण महिन्यात केलेल्या जप, तप, दान आणि पूजेमुळे मनाला शांती मिळते, कुटुंबात सुख, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती लाभते। त्यानंतर बघा, आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जेवढी सेवा आपल्याकडून होईल तेवढी सेवा महादेवाची घरच्या घरी करायची असेल, जर मंदिरात जाऊन शक्य असेल तर मंदिरात जाऊन देखील ही सेवा तुम्ही करू शकता। बघा, श्रावण 2026 कधीपासून आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली। त्यानंतर किती श्रावण सोमवार आहेत हे बघितले। प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ वाहायची, त्यानंतर महादेवाची पूजा कशी करायची, बेलपत्र कसे अर्पण करायचे आणि महादेवाला कोणती फुलं प्रिय आहेत, ह्या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि सण उत्सवांवरील माहितीपूर्वक व्हिडिओंसाठी आपल्या भक्तिरंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।